आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर या स्पर्धेचं मुख्य आयोजन म्हणजे फायनलच्या दिवशी कृष्णा सातपुते, अजित मोहिते, उस्मान पटेल, आकाश तारेकर, करण आंबाळा हे स्टार प्लेयर्स आणि त्यांच्या सोबतीनं अगदी या आयोजन कमिटीची जी उत्कंठा आहे ती उत्कंठा पाहायला मिळते की सूर्यकुमार यादव यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे. बिग बॅश 2025. दरम्यान आपण या व्यासपीठावरती एक सन्मान घेतोय. माननीय श्री शरदजी दुबे साहेब, जनरल मॅनेजर हिंद टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व्हिसवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि माननीय श्री बाळा ठाकूर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं आपण या मुख्य व्यासपीठावरती सन्मान घेतोय. मी विनंती करतो या माननीय शरदजी दुबे साहेब, अतुल आवटी आणि या ठिकाणी आपले आबासाहेब भोर, त्यानंतर शिवशंभो इलेव्हनचे संघ मालक यांना विनंती असेल या जाधव साहेब आपण या ठिकाणी शरदजी दुबे साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. जनरल मॅनेजर हिंद टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वे सर्वा. अतिथी देवो भव, आलेल्या परिपाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य. दरम्यान आपण जिथे पाहतोय कॉम बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ इंडिया, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र माननीय श्री चंद्रकांत शेटे सर, माननीय श्री बाळासाहेब भोर साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जाणारा मान सन्मान त्याचा स्वीकार करायचा आहे. ओव्हर टू द कॉम बॉक्स, जिथे सेमीफायनलचा दुसरा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये मॅचला मात्र नक्की सुरुवात पाहायला मिळतीये. जर सुभाष घुले यांनी विकेट घेतली ना तर अशोक खोशे यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज प्रत्येकी विकेटसाठी असणार आहे. इथं सुभाष घुले यांच्यासाठी विकेट लावण्यात आली आहे. अगदी आपण त्यांना पाहतोय लेग स्लिपच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करताना. जिथे सुनील येवले पाहायला मिळतील इथे झेलची संधी निर्माण होणार काय, परंतु आपण पाहतोय सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत असताना अगदी सीमारेषा ओलांडून केलाय. 4 धावा, चौकार. एक टीम फायनलला दाखल झालेली आहे. आता कोणता संघ फायनलला दाखल होणार याची देखील चर्चा होणार आहे. आणि मामाबाचे जुगलबंदी या वेळेला फटका खेळलाय. जबरदस्त फटका येताना पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने चौकार चौकार. आणखीन एक चांगला फटका. 4 धावा. क्या कहेंगे जिस तरह से शुरुआत हुई है, अच्छी शुरुआत, लगातार 3 चौके आए. अगली गेंद
हो, आणखीन एक चांगला फटका इकडे येताना पाहायला मिळतोय. हाही बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि हाही बॉल सीमारेषेच्या पारच जाईल. 4 धावा. मोस्ट था वो, और जिस मैच में जरूरत था उस मैच में खुला है और लगातार 4 गेंदों के ऊपर 4 चौका लगाकर यह दर्शाया उसने. लगातार चौथा चौकार आलाय. सुनील येवले यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आपण म्हणूयात. आणि दुसऱ्या बाजूला विशाल सारखा एक जबरदस्त गोलंदाज आहे, परंतु त्यांच्यावर लगातार हल्ले चढवलेले आहेत आणि लगातारचे 4 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. सुनील, बड़े खिलाड़ी बड़े मैचों में काम करते हैं और यहाँ पर दर्शाते हुए सुनील येवले लगातार असफल हो रहे थे, लेकिन इस समय सफल होते हुए अगले मुकाबले में हल्के हाथों से गेंद को टैप किया है पॉइंट के क्षेत्र में, गेंद को फील्ड करते हुए 1 रनों से इस गेंदों के ऊपर. इस 1 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन. ओवर की समाप्ति. डीजे लक्षात घ्या, सुनील येवले यांच्या प्रत्येक षटकारासाठी बाळासाहेब जाधव यांच्याकडून कोणत्याही म्हणजे कोणीही षटकार मारू देत आणि त्यांच्यासाठी शिवशंभू संघाच्या खेळाडूंसाठी बाळासाहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असेल. यस यस या ठिकाणी सुधीर सरांचे चुलते आहेत आणि त्यांच्याकडून मात्र हा पुरस्कार आलेला आहे. प्रत्येक 6 के ऊपर 500 रुपए का पुरस्कार आया है. बिल्कुल ही संगम मालक की तरफ से देखा जाए तो अच्छी खबर है. यहाँ पे अभी तक छक्के लगे नहीं, अब से जितने भी 6 लगेंगे अब उसके ऊपर एक प्रत्येक 500 का नोट का एक छापा लगता चला जाएगा शेटे सर. परंतु देखना होगा इस समय गेंदबाजी में परिवर्तन किसको लाया जा रहा है दूसरे ओवर के लिए. पहले पावर प्ले महंगा हुआ, यहाँ पर 18 रन आए थे, 18 रन जुड़े हैं और बेहतरीन बल्लेबाजी हुई थी सुनील के द्वारा. सुनील चांगली बॅटिंग केली आहे. जोडीला मास्टरमाइंड सतीश देवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. 5 षटकांची मॅच आहे. सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज या स्पर्धेचा जर पाहिलं तर अंतिम टप्पा मात्र बाकी आहे. 2 दिवसीय स्पर्धा, 10वं पर्व, ज्याच्यावर आपल्या सगळ्यांनाच आहे गर्व. आज या वेळेला लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळला आहे. 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावांना कंट्रोल करावं लागेल आणि बॉलिंगसाठी येत आहेत किरण गाडगे. किरण देखील मागील काही पर्वात खूप चांगले खेळलेले आहेत. विजयासाठी प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत. 55,555 रुपयाचा पहिला पुरस्कार आणि या पुरस्कारापेक्षा मान सन्मान खूप मोठा आहे. माझ्या मते पुरस्कार जरी 55 असेल, जो जिंकणार तो 1.5-2 लाख. मिला यहाँ पर गेंदबाज को. मागील मॅचचे हिरो या मॅच मध्ये लवकर माघारी परताना पाहायला मिळाले आणि आमचे डीजे मास्टर देखील समय सूचकता दाखवतायत. आल्या आल्या जाऊ नका. चांगली मॅच होईल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते शिवशंभू आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते SMTP. आता विचारावं लागेल, अजून सांगितलं नाही ते SMTPचा लॉंग फॉर्म काय. अच्छा, पूर्वी कार्गोला ज्यांनी काम केलं असेल त्याला टीपी माहिती असेल, ज्यांनी कार्गोला काम केलं असेल त्यांना. बिलकुल. आणि SM तर आमचं कुरिअर सुद्धा असायचं. परंतु माझ्या मते या संपूर्ण कुटुंबाची नावं लिहिले गेलेली आहेत. आता त्याचा देखील उलगडा आम्ही करू. या वेळेला बॉल थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न. यॉर्कर लेंथ की गेंद था, बिल्कुल ही खेलने में थोड़ा सा सफल रहे. गेंद विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन के. आणि सुभाष घोले यांच्या मालकीचा संघ आहे. अगदी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या मालकीचा संघ एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला सुधीर जाधव, मंगेश जाधव, राम बोडके या तिघांच्या मालकीचा असणारा संघ आहे. आज या ठिकाणी आपल्या गावापासून दूर मुंबई, नवी मुंबई परिसरामध्ये स्वतःच्या मालकीचा संघ एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. परंतु या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सातत्याने या गोष्टी पाहायला मिळत आहेत. किरण पुन्हा एकदा समोर पंकज आहेत. अखूट टप्प्याचा बॉल बॅट हातातून निसटली आहे, पाठीमागे गेली आहे. आमचे विकेट कीपर तिकडे थोडेसे बचावले.
अब बिल्कुल ही सेटे सर, यहाँ पे थोड़ा सा अगर विकेट कीपर नजदीक रहते तो कुछ मुश्किल हो सकता था विकेट कीपर के लिए। दूर खड़े थे, बल्ले हाथ से निकली, पसीना है, देखिए धूप बहुत ही तेज है और जिसके कारण हाथ से सिटकता हुआ बल्ला। क्रिकेट में इस तरह की घटनाएं होती रहती है और बिल्कुल ही अगर देखा जाए तो ये सेमीफाइनल का मुकाबला रोचकता भरा होगा। दोनों ही टीमें बेहतर होंगे, दोनों ही टीमें अच्छा करने का प्रयास करेगा। पांच ओवर के मुकाबले हैं तो थोड़ा ज्यादा रन बनाने अनिवार्य होंगे। इस बार हल्के हाथों से गेंद को टैप किया पॉइंट के क्षेत्र में, बैकवर्ड पॉइंट पे खड़े थे खिलाड़ी, गेंद को फील्ड किया, 1 रन और इस 1 रनों के साथ हल्के कदमों से आगे बढ़ता हुआ स्कोर पहुंचा अब जाकर 21 पर, जबकि दूसरा ओवर प्रगति में। चंदू सर, इस ओवर में अगर देखा जाए तो गेंदबाज ने थोड़ा अच्छा कर रहा है, कोई चौके छक्के लगने नहीं दिए हैं। चला जाऊयात मॅचच्या दिशेने. किरण अखू टप्प्याचा बॉल पॉइंटला खेळलाय, गेला थर्ड मॅचच्या दिशेने सुनील येवले. गेल्या काही वर्षात दोनच गोष्टी प्रसिद्ध आहेत, चहामध्ये येवले चहा आणि इकडे सीबी ट्रॉफी मध्ये मैदानाच्या आतमध्ये सुनील येवले. अब बिल्कुल सुनील येवले के बारे में बात कर रहे थे हम। आज सुबह उन्होंने जो किया उतना अच्छा नहीं था, कल भी उनका बल्ला नहीं बोला था, लेकिन आज सेमीफाइनल के मुकाबले में बड़े खिलाड़ियों के द्वारा, पिछले मैच में आपने देखा भारतीय टीम के विराट कोहली कुछ मैचेस में अच्छे नहीं खेलते हैं, लेकिन जब जरूरत होती है तो उन्होंने खेला था। चांगला बॉल, सन्मान दिलाय. येवले म्हणतात एकदा पिऊन तर पहा आणि हे म्हणतात एकदा बॉलिंग टाकून तर पहा. आणि धावफलक जर पाहिलं तर 26 वर जाताना पाहिलं मिळेल. 2 षटकांचा खेळ संपतोय, 26 धावा धावफलकावर. हे षटक चांगलं राहिलं, फक्त 8 धावा किरण यांनी दिल्या. पंडितजी काय म्हणाल ज्या पद्धतीने 2 ओव्हरमध्ये 26? पहले ओवर में जिस तरह से 18 रन बने, उसके बाद देखा जाए तो किरण गाडगे ने बहुत ही बेहतर प्रदर्शन की इस ओवर में, खास करके 8 रन, अंतिम गेंदों के ऊपर चौका लगा था, एक 5वीं गेंदों के ऊपर। और सुनील येवले को पूरा दारोमदार है क्योंकि सतीश देवकर आउट होकर मैदान से बाहर जा चुके हैं, तो थोड़ा सा उनके ऊपर जरूर रहेगा कि हम मैदान पे रुके, 5 ओवर तक पूरा खेले और स्कोर कम से कम 70-72 रन बनाया जाए सेमीफाइनल के मुकाबलों में। दीजिए बिल्कुल ही बेहतरीन यहाँ पर डीजे सिस्टम्स के साथ, परंतु देखना होगा शिवा लंके को लाया जा रहा है इस समय गेंदबाजी के लिए। बिल्कुल ही अगर देखा जाए सेम टीपी के लिए थोड़ा सा यहाँ अच्छा बात रहेगा कि शिवा लंका है गेंदबाजी करने के लिए। शिवा लंके के पास एक अच्छा सा मौका है गेंदबाजी करने का, हर एक मुकाबले में उन्होंने अच्छा किया अपना टीम के लिए। और शिवा लंके जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेने ढकलला, एक धाव तिकडे मिळणार आहे. क्षेत्ररक्षक मात्र अतिशय जलद गतीने आले, बॉल हातातून निसटला आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावा. शहाब राव वहां पे तैनात, अच्छे क्षेत्ररक्षक हैं, बेहतर कैच किया था पिछले मुकाबले में, एक सुंदर सा कैच लिया गया था शहाब राव के द्वारा और इस समय एक बेहतरीन क्षेत्ररक्षण करते हुए 1-2 रनों का यहाँ पे इजाफा। अगली गेंद इस बार हवा में उड़ाने का कोशिश, बहुत ही ऊंची गई है गेंद, नीचे खिलाड़ी, एक खिलाड़ी ने कैच लिया, दूसरे खिलाड़ी ने, यानी कि बिल्कुल ही अगर तारीफ करें तो सूर्यकांत गुंड का, जिन्होंने कैप करने के लिए वहां पर रुके थे, आउट, और ये बड़ा खिलाड़ी मैदान से बाहर। सेटे सर, क्या 2 खिलाड़ी मैदान से बाहर गए, दोनों ही त्रुप का इक्का है टीम का, बिल्कुल ही शिव शंभो का।
नक्कीच मॅच चांगली होईल आता, कारण प्रमुख खेळाडू माघारी परतले. सुरुवात काय केली होती या ठिकाणी सुनील यांनी, परंतु त्या सुनील यांना माघारी परतावं लागते. लगातारचे 4 चौकार त्यांनी लगावले होते, परंतु आता मात्र ते माघारी परत आहेत. गोलंदाज शिवा लंके यांची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघावर कुठेतरी थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. शिवा लंके एक अच्छे गेंदबाज हैं और अच्छे बल्लेबाज को यहाँ पर थोड़ा सा फंसाया था उन्होंने. थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेंथ थी, नीचे रखी थी गेंद को, ब्लॉक होल से डालने का प्रयास जरूर था. इस बार ऑफ स्टंप्स के बाहर से थोड़ा और बाहर की तरफ मूव लेता हुआ गेंद, और अंपायर ने किसी तरह का बर्ताव ही नहीं किया. कोई बात नहीं, गेंदे डॉट शिवा लंके. थोड़े से शांत चलता हुआ क्रिकेट सुनील के आउट होने के बाद. फिर से एक बार और उसी तरह की गेंदें फेंकने के प्रयास, इस बार भी छोड़ा गया. और कुछ चीजें ऐसे होते हैं जो अंपायर्स के नजरों से अलग होती है, बल्लेबाज के नजरों से अलग होती है. और अपना साथी खिलाड़ी को समझाते हुए इस समय दोनों ही नए जोड़ी हैं मैदान पर. पंकज और प्रणय दोनों ही इस समय नए जोड़ी हैं मैदान पर. पंकज और प्रणय यानी कि देखा जाए तो कन्या राशि वाले ही हैं. इस बार घुटना टेक टेक टेक, तमाशा देख देख देख, गई फेंक, छक्का सटका. शिवा लंके को आगे आकर रैपिड ड्राइव के स्टेप डाउन करते हुए सीधा सूर्यकांत के हाथ में. आज सूर्यकांत का दिन है. सूर्या ने बल्लेबाजी भी किया था और इस समय कैच आउट करते हुए लागेल. मॅच चांगली होणार आहे, कारण पहा इकडे बॉलर चांगली कामगिरी करतात, बॅटर चांगली कामगिरी करतात. धावसंख्या 34 झाली आहे. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 3 ओव्हर संपलेल्या आहेत, म्हणजे येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी 25 रन तरी कमीत कमी येणं गरजेचं आहे. टार्गेट तुम्हाला 60 पर्यंत न्यावं लागणार आहे, आणि त्यामुळे पाहायचं या मॅचमध्ये दोलायमानपणा पाहायला मिळतोय. कधी हा सामना जर पाहिलं SMTP संघाच्या बाजूने जातोय, कधी शिवशंभू संघाच्या बाजूने जातोय, कधी सुभाषजी घुले साहेबांच्या बाजूने जातोय, कधी सुधीरजी जाधव, मंगेशजी जाधव, रामजी बोडके यांच्या बाजूने जातोय, परंतु आपल्याला आनंद देतोय. चंदू जी एक बात तो जरूर है, अगर 50 के ऊपर 55 से 60 तक रन भी बनेंगे तो फिर मास्टरमाइंड कुछ तो माइंड लगाएंगे और बिल्कुल ही मुकाबले को जीतने का कोशिश करेंगे. परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, कहना बहुत ही मुश्किल होती है. चला थोडीशी घाई करा, विनंती असणार आहे. ऑलरेडी एक मीटिंग झाली आहे, पुन्हा मीटिंग घेऊ नका, कारण आपल्याला फायनल सुद्धा प्रयत्न करतोय आपण 5 ओव्हरचीच घ्यावी, आणि जर वेळ कमी राहिला तर आपल्याकडे पर्याय नसणार आणि मॅच 4 ओव्हरची करावी लागेल. त्यामुळे मॅचच्या दिशेने महेश मुळे अनुभवी खेळाडू आहेत, पूर्वाश्रमी कांजूरमार्गचे चांगले गोलंदाज राहिलेत, आणि आता गोलंदाजीसाठी ते येताना पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळत आहेत पंकज गाडगे, आणि जोडीला जर पाहिलं तर त्यांच्या मैदानात आलेले आहेत विशाल पदाले. या दोघांना रन करायचे आहेत शिवशंभो टीमसाठी. पाहूया कशी कामगिरी करतील. अखूट टप्प्याचा बॉल, पंकज जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. येतोय षटकार.
था बिल्कुल ही हाफ बॉली पर नहीं बल्कि पुल किया था, डीप स्क्वायर लेके क्षेत्र में खेलने का प्रयास और 6 रन यहां पर मिला था। 6 रनों के साथ स्कोर में इजाफा। बहुत देर बाद ये छक्का लगा है सुनील येवले के आउट होने के बाद। नक्कीच गरज होती अशा फटक्यांची। टीमला पुन्हा एकदा एनर्जी मिळणार आहे। 40 धावा शिवशंभू संघाच्या 60-65 पर्यंत जावं लागणार आहे। पुन्हा एकदा महेश मोळे, पंकज यावेळेला फटका खेळलाय परंतु हातातच, तिकडे आहे सूर्यकांत गुंड, विकेट। जिथं घुसतं या मराठ्यात द्वार, जिथं घुसतं या मराठ्यात द्वार, छाप पडतो या धान्यवादाचा। कोई भी गलती नहीं किया सूर्यकांत गुण ने। जैसे ही गेंदे को देखा ठीक जगह पे गए, बैलेंस बनाए और एक सुंदर सा कैच लेता हुआ विकेट का पतन करवाया। और बहुत ही बड़ा विकेट, क्योंकि अभी अभी छक्का लगाए थे उन्होंने। इस बार भी प्रयास किया था, प्रयत्न किया था, लेकिन गेंदे अंदर रही और एक और सफलता यहां पर। विकेट येताना पाहायला मिळालेली आहे। पुन्हा एकदा कमबॅक होत आहे। 40 धावा धाव फलकावर आहेत आणि अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातील। विकेट नाही आली तर थोडंसं टेन्शन पाहायला मिळत आहे। विकेट आल्यानंतर थोडासा आनंद पाहायला मिळतोय। संघ मालकांच्या या 2 भावमुद्रा पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा गणेश मुळे, महेश मुळे, माफ करा। आणि इकडे जर पाहिलं तर 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत। धावसंख्या 2 ने पुढे जाते। बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। प्रशांत आलेले आहेत, पाहूया। 42 धावा धाव फलकावर ओव्हर नंबर 4 सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळ मॅचच्या दिशेने अतिशय चांगलं आणि दर्जेदार आयोजन आपण पाहतोय। सीबी ट्रॉफी 10वं पर्व। हो, यावेळेला बॉलला फिरवलंय परंतु अंपायर सुद्धा आमच्याकडे फिरतायत, कळवतायत हा वाईट बॉल आहे। थोड़ा सा बाहर गेंदे गई थी, अक्रॉस द बॉल खेलने का प्रयास किए थे परंतु अंपायर ने उसे वाइड का इशारा दिया। 1 रन बढ़ता हुआ, करीबन 43 रन यहां पर पूरे होते हुए अगर देखा जाए तो 50-60 के आसपास तो रन लाना होगा। इस बार फुल टॉस गेंद आगे आकर खेला, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद को फील्ड किया जा रहा है। तब तक 1 रन आसानी से चुराते हुए इस 1 रनों के साथ स्कोर का इजाफा। स्कोर पहुंचा अब जाकर 44 पर। जिक्र करते हैं हम उन सभी का जो करते हैं काम, जिक्र करते हैं उन सभी का जो होते हैं बदनाम, लेकिन मैदान में लगती है उन्हीं का दाम जो करते हैं बेहतरीन काम। और इस बार फिर से एक बार हवा में उड़ाने का कोशिश, गेंद आ रही है डीप स्क्वायर लेग और के बाउंड्री के बाहर चौकार। यहाँ पर अच्छी गेंदबाजी करने का प्रयत्न कर रहे हैं, परंतु तारीफ करनी होगी शिव शंभू के उन सभी खिलाड़ियों का जो भी आते हैं अपना हाथ खोलते हुए बल्लेबाजी करते हुए। मालूम है उन्हें कि सेमीफाइनल का मुकाबला है, यहाँ करो और मरो नहीं, यहाँ पे मरो, जैसे भी हो कैसे भी हो करना पड़ेगा। ओहो हो, इस बार रिवर्स किया है, गेंद गई बिल्कुल ही अगर देखा जाए तो सीमा रेखा के पार, मिलेंगे षटकार 6 रन। कुल स्कोर देखा जाए तो बिल्कुल ही 54 रन बनता हुआ 50 के पार जा चुका है। प्रशांत हांडे के लिए प्रत्येक 6 के ऊपर प्रमोद दरेयान कंपनी के द्वारा, अगर देखा जाए उनके ग्रुप के द्वारा 1000 रुपए का पुरस्कार आएगा। और बिल्कुल यहाँ पे प्रत्येक 6 के ऊपर यहाँ पर प्रशांत हांडे ने लगाया है छक्का, रिवर्स 6 लगाया है। थोड़ा सा भी रूम मिला था, ऑफ स्टंप्स के बाहर गेंद डाले थे, रूम था, पहले से देख लिया था, तैयार था और गेंदों को भेजा था 6 रनों के लिए। शटर देखिए यहाँ पे स्कोर हो चुका है 54। अब क्या कहेंगे आप?
आता चांगला स्कोर झाला. या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत आणि जर का 15 जरी रन आल्या शेवटच्या ओव्हरला टार्गेट 70चं होऊ शकतं. ओवर में 18 रन आया था पहले ओवर में, उसके बाद 8 रन, फिर 8 रन और उसके बाद ये ओवर थोड़ा महंगा 20 रन, यानी कि स्कोर पहुंचाया कुल अगर देखा जाए तो 54. यानी कि अब 6 गेंदे हैं, 6 गेंदों में कुछ भी हो सकता है. यहां से अगर 15 से 20 रन भी आ जाए तो फिर बहुत ही बेहतर स्कोर हो जाएगा. स्कोर हुआ है 54. 54 धाबा धावफल. चला घाई करा, थोडीशी खूप सारा विलंब होतोय. निवृत्ती यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील निवृत्ती पडवळ. काटल्यातील खेळाडू आहेत चेंबूर परिसरातील. शेवटचा षटक आहे आणि एका बाजूला प्रशांत हांडे यांना आपण पाहतो आणि जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या पाहायला मिळत आहेत विशाल फदाले, ज्या विशालने याही अगोदरच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. निवृत्ती शेवटचा षटक आहे. प्रशांत हांडे बॅटिंग साठी आहेत. बिग हिट, फटका चांगला खेळलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी जात आहेत परंतु त्याच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावा. अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा. ठिकाणी 58 आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये शिवशंभू संघ गिअर चेंज करतोय, चांगली कामगिरी करतोय परंतु कमबॅक तर या ठिकाणी प्रतिस्पर्धी SMTP ला देखील करावं लागणार आहे. या धावसंख्येला कुठेतरी 70च्या दिशेने जाण्यापासून रोखावं लागेल त्यांना आणि एकदा 70 झाल्या तर चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. मॅच दुसऱ्या डावात बाकी आहे. एक अंदाज पाहूयात काय होईल. निवृत्ती बिग हिट, टोलावलाय बॉल. प्रशांत हांडे यांच्या बॅट मधून मात्र येतोय सिक्सर. माझ्या मते पारितोषिक होतं त्यांच्या षटकारासाठी. प्रमोद डेरे यांच्याकडून प्रशांत हांडे यांच्या प्रत्येक षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. 1000 आलेत. बिल्कुल यहाँ पे 1000 रुपए का जो एक सुंदर सा सटकार लगा है. और देखिए जो भी खिलाड़ी आ रहे हैं वो छक्के चौके लगा रहे हैं. कुछ टीमें ऐसे होते हैं कि जब उनके 3-4 खिलाड़ी आउट हो जाए उनके बाद उनके सारे खिलाड़ी दुक्का इक्का टुक्का टिक्का करके चले जाते हैं. परंतु ये टीम है जो फाइनल खेलने लायक टीम होती है. सेमीफाइनल में खेलने के कारण क्या है? यही कारण होता है कि आपके 10 के 10, 11 के 11 खिलाड़ी ऑलराउंडर होते हैं. जब जरूरत पड़ेगा तो चौके छक्के के साथ आपकी टीम के लिए काम करेंगे. पुन्हा एकदा बिग हिट. हो 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 हो, जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांब मारलाय सिक्सर. जव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी प्रशांत हांडे 2000 तर खिशात घातलेत पठ्ठ्याने आणि 2 षटकार लगातारचे. आणि इकडे जर पाहिलं तर प्रमोद डेरे, दिल से मन से यांच्याकडून हा पुरस्कार आलेला आहे. 2000 रुपयाचा पुरस्कार. हॅट्रिक साठी माझ्या मते आणखी काही आकर्षक पुरस्कार असू शकतील. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती 70 धावा तर झालेल्या आहेत. थोड्या वेळापूर्वी सुधीरजींच्या चेहऱ्यावर चिंतेचं वातावरण होतं 3 ओव्हर झाल्यानंतर, परंतु आता थोडेसे ते खुश आहेत आणि हेच आहे कभी खुशी कभी गम. परंतु सुभाषजी घुले यांचा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. तेही कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. प्रशांत हांडे इन ॲक्शन आणि चर्चा त्यांच्या नावाची. काय स्ट्रोक खेळले दोन्ही अफलातून. 3ही स्ट्रोक लाजबाब होते. पहिल्या 3 बॉलवरच जर पाहिलं तर 16 रन केलेले आहेत प्रशांत हांडे यांनी. आणखीन एक. हो, याही वेळेला हवाई हल्ला केलाय आणि हाही बॉल खूप लांबवर पाठवलाय. प्रशांत हांडे नावाचा डंका पाहायला मिळतोय. प्रमोद डेरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1-1-1 असे 3000 रुपये जिंकलेले आहेत. हॅट्रिक, आणि हॅट्रिक. संघ मालकांकडून प्रत्येक संघ मालक, तिन्ही संघ मालक आहेत आणि तिन्ही संघ साहेब हॅट्रिक झाली आणि ती सुद्धा सेमीला. माझ्या मते 1-1000 रुपयाचा पुरस्कार या तिन्ही संघ मालकांकडून आहे. क्या बात है, क्या बात है. इस समय पैसे के लूट और यहाँ पर रनों के भी लूट चल रही है. गेंदबाज रन लुटा रहे हैं और मालक पैसे लुटा रहे हैं और खिलाड़ी यानी कि बल्लेबाज रन लूट रहे हैं. चंदू नक्कीच. आणि काय हरकत आहे, सेमीफायनलची मॅच आहे. आपला संघ फायनल मध्ये जाणार
तर खर्च झालाच पाहिजे ना. प्रशांत धांडे क्या बात आहे. 3000 ते 3000 हे 6000 तर झाले 3 बॉल मध्ये. ओ आता मात्र जास्त खराब बॉल होता परंतु त्याचा फायदा नाही उचलता आला. इकडे एक धाव मिळेल. स्कोर पुढे जाताना पाहिला मिळेल लेग बायच्या स्वरूपातील आणि धाव संख्या 77 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने शिवशंभो. परंतु क्रिकेट आहे, कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते. दुसऱ्या डावात सुद्धा मॅच रंगेल आणि क्रिकेट हा 2 डावांचाच खेळ आहे. विशाल फदाले इन ऍक्शन. बिग हिट विशालचा फटका परंतु तिकडे फिल्डर आहेत साहेबराव आहेत आणि साहेबराव यांनी कॅच घेतली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 77. बनवायच्या त्या 78. 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये शिवशंभो एका चांगल्या स्थितीमध्ये गेलेला आहे. सगळ्यांना उत्कंठ या मॅचची असणार आहे. काय बॅटिंग केली. माझ्या मते विशाल फदाले आणि प्रशांत धांडे यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग केली आहे. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी एक युवा समालोचक मी आमंत्रित करेल या ठिकाणी. जगदाळे सरांना विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचंय आणि या शिंदे सर आपण देखील या. जगदाळे सर विनंती असेल आपण या ठिकाणी या. जेडी या जेडी समालोचक. तुषारजी शिंदे आणि नामवंत महाराष्ट्रातील शिवव्याख्याते विनोदजी जगदाळे या दोघांचं समालोचन आपल्याला आता ऐकायला मिळेल जवळ मॅचच्या दिशेने. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदीच जर आपण पाहिलं ना तर या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर शिवशंभो 11 हा संघ पाहायला मिळतोय, जिथे आपल्याला सुधीर शेठ जाधव संघ मालक पाहायला मिळत आहेत. त्यांच्या विपक्ष या स्पर्धेमध्ये ही सेमीफायनल खेळत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय SNTP ग्लोबल्स प्रायव्हेट लिमिटेड हा संघ माननीय श्री सुभाष शेठ घुले यांच्या मालकीचा असणारा संघ. आणि अगदी जर खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर या दोनही टीम्स या स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचल्या असताना इथे मात्र फायनलसाठी ही लढत पाहायला मिळते. धुवाधार फलंदाजी, चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळते सुधीरभाऊ जाधव यांच्या माध्यमातून. आता इथे मात्र जर आपण पाहिलं तर 77 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात आणि विजयासाठी 78 धावांचं लक्ष येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये ठेवलं गेलंय. कंपल्सरी 5 बॉलर या स्पर्धेचा नियम ठेवला आहे. 5 षटकं वेगवेगळ्या गोलंदाजांना हाताळावी लागणार आहेत. आणि शिवशंभो 11 संघाकडून ज्या काय फलंदाजांनी प्रथमतः पूर्वार्धामध्ये फलंदाजी केली ना, मग तिथे प्रणय शेळके असतील, सुनील येवले असतील, सतीश देवकर असतील, विशाल फादाले असतील, पंकज घाडगे असतील, जे काय खेळाडू आहेत ते मात्र कारनामा करून गेलेत. आता मात्र इथे कारनामा करण्याची संधी आली आहे शिवा लंके आणि सूर्यकांत गुंड, जे सलामीची जोडी म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. जे इथं आपण पाहतोय आमच्यासोबत सोडले गेलेत सन्मान्य जेडी सर. पहा ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली. लक्ष जरूर मोठं आहे, परंतु पहा क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सेफ नसते. 2006 साली एक मॅच झाली होती ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका. जॉन्सबर्ग इथं ती मॅच होती आणि त्या मॅचमध्ये 434 धावा ऑस्ट्रेलियाने बनवल्या, परंतु सेकंड इनिंगमध्ये 438 धावा आफ्रिकेने देखील बनवल्या होत्या. त्या काळी 300 धावा देखील चेस होणं मुश्किल होतं, परंतु तो कारनामा तेव्हा देखील झाला होता. आणि तेव्हापासून क्रिकेटमध्ये एक वाक्य प्रचलित झालं की क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सेफ नसते आणि इथून देखील या मॅचमध्ये देखील मजा येईल, यामध्ये शंका नाही आहे. मोठा मंच, एक मोठा पंच लावावा लागेल इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला.
समोरच्या बाजूने आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती शिवशंभो 11 संघाचा हुकुमी एक्का. इथे मगाशीच यादी आपल्या चंदू सरांनी आठवण करून दिली की जरी वाटत नसेल ना की हा चांगला गोलंदाजी करेल, तरी गोलंदाजीच्या पटलावरती ज्यावेळेस हातामध्ये चेंडू येतो आणि चेंडू टाकण्यासाठी ज्यावेळेस तो पुढाकार घेतो, त्यावेळेस मात्र मोठ्या मोठ्या फलंदाजांच्या धावांना पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जातं. बेल्ले गावचा सुपुत्र पाहायला मिळतोय आपल्याला. संदीप घोडके गोलंदाजी मार्कवरती असताना सामना करायला सूर्यकांत गुंड. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला वैला चेंडू टाकण्यासाठी सेमीफायनलचा दुसरा सराव संदीप घोडके गोलंदाजी मार्कवर. आणि इथे पहिल्या चेंडूवरती फटका बसलाय. चेंडू खाली येत असताना कॉटन बॉलची संधी जी होती ती संधी मात्र इथून धुडकावून लावली आणि जीवदान मिळाले सूर्यकांत गुंडला. पाहायला मिळतं SNTP संघाचं एका धावेने दाव खातं खुललं जात आहे. पहिलाच बॉल होता, सोपा झेल हवेमध्ये बॉल गेला होता आणि गोलंदाजासाठी डॉले कॅच होता. इट्स अ व्हेरी इझी टू से बट इट्स इझी टू टेक. इट्स नॉट इझी टू टेक ॲक्च्युली. सोपं नसतं. जरी सोपा वाटला असला झेल तरी देखील पकडणं कठीण असतं आणि तेच झालं. तिथे झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाला. फॉलर थ्रोमध्ये आपण पाहिलं, फॉलर थ्रो कंप्लीट करत असताना गोलंदाज, परंतु बराच काळ बॉल हवेत होता आणि शेवटच्या क्षणी पकड निसटली बॉलवरची. खऱ्या अर्थानं तुषार सर इझी कॅच होता, परंतु त्याला लेझी स्वरूपामध्ये घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि मग तो झेल मात्र अंगलट आला इथे. कारण सर्वांचं लक्ष झेलकडं वेधलं गेलं होतं, परंतु झेल तिथून सुटला आणि सूर्यकांत गुंड असा खेळाडू आहे, एकदा का त्याची बॅट तळपली मग मात्र धावा येण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. आता डावकरे आताचा फलंदाज शिवा लंके आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. हा खेळाडू, या खेळाडूकडे संपूर्ण आलेल्या क्रीडा रसिकांचं लक्ष मात्र नक्कीच वेधलं जाणार आहे, कारण आक्रमक खेळी खेळण्यासाठी जाणला जातो. कुठल्याही वेळी फलंदाजीमध्ये गेअर चेंज करण्यासाठी जाणला जातो. संदीपचा पुढचा चेंडू. यावेळेस देखील कमालीचा फटका आपण पाहतोय. शॉट आर्म जाब आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. अप्रतिम टायमिंग आपण पाहिलं. बॅकफुटला गेले, त्यानंतर वेट ट्रान्सफर केलं आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. शिवा लंके यांच्या बॅटमधून पहिला बॉल फेस करत असताना डगआउट मधून सेट होऊन आलेत की काय, पहिल्या बॉलवरती ठोकला षटकार. डीजे मास्टर सांगतायत दिल धडकता है मेरा आपके आ जाने से. संदीप घोडके आलाय आणि त्याच्यावरती या सुद्धा मोठा फटका पाहायला मिळतोय. बॅक शिवा लंके ऑन फायर. संदीप घोडकेला मात्र इथे पराजित करत असताना आपल्या फलंदाजीचा क्लास इथून दाखवून देत असताना हवेच्या रोखाच्या विरुद्ध दिशेने मात्र फटकेबाजी. साधावा षटकार. नुकताच खूप मोठा आपण पाहिलं. अगदी महाकुंभ मेळा प्रयागराज या ठिकाणी पार पडला आणि जय श्रीरामचा नारा नक्कीच तिथे दिला गेला आणि जय श्रीरामचं गाणं देखील आपण ऐकलं. परंतु शिवा लंके काय बॅटिंग केली आहे. पहिल्या बॉलवरती पुल केला आणि दुसऱ्या बॉलवरती पिकअप शॉट आपण पाहिला. JD सर अप्रतिम सुरुवात इथे केली आहे. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते. सर या माध्यमातून मात्र एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटेल. संदीप घोडके ज्याला गोलंदाजी मार्कवरती पाहतोय, डिंगडॉंग 11 संघाचा मुख्य गोलंदाज आहे आणि समोर जो फलंदाज खेळतोय तो सुद्धा डिंगडॉंग 11चा मुख्य फलंदाज म्हणून पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल असताना इथे संदीप घोडकेनी बाजी मारली आहे. 2 षटकार आल्यानंतर कमबॅक करत असताना संदीपनं दाखवून दिलंय मी सुद्धा धारधार गोलंदाजी करणारा पट्ट्या आहे. शिवालंकेला मैदानाच्या आतमध्ये खुन्नस देत असताना शिवालंकेची विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. बलीची टाळी. जवळची आहेत. अगदी एक निघोज म्हटलं की पारनेर तालुका आणि बेल्ला म्हणलं की जुन्नर तालुका. एक पुणे जिल्ह्यातील खेळाडू आहे आणि एक नगर जिल्ह्यातील खेळाडू आहे आणि बऱ्यापैकी मेंबर्स CHA मध्ये आपण पाहतो अगदी पुणे आणि नगर जिल्ह्यामधले आहेत आणि ते देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळत असतं. सर असं जरी असलं ना तरी रोज संध्याकाळी कामोट्यामध्ये पटेल प्लाझाला क्रिकेटच्या मीटिंग आहेत. एका टीममधून खेळले जातात. एकाने दुसऱ्यावरती केलेला प्रति हल्ला पाहायला मिळतोय. 2 चेंडूवरती
इथे शिवालंकेचं नाव कोरलं गेलं तर आपलातून फटके खेळत असताना संदीपला त्याने निस्तब्ध करून सोडलं. संदीपने सांगितलं मेरी बारी आहे, या चेंडूवरती माझं नाव आहे, तुला सुद्धा इथून सुटका नाहीये. आणि शिवालंकेसारख्या मोठ्या फलंदाजाला फसवलंय, गोलंदाजीमध्ये असणारं व्हेरिएशन दाखवून दिलंय आणि इथे मात्र मोठी विकेट घेतली. आता किरण गाडगे येतोय. आपण पाहिलं तर किरण गाडगेला कालच्या दिवसामध्ये किंवा आजच्या दिवसामध्ये फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालं नाही, परंतु SNTP या संघाकडून मात्र इथे लेफ्टी राईट कॉम्बिनेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळवण्याचा प्रयत्न. कारण गोलंदाजी कुठल्याही एंडनी झाली ना, एक फलंदाज मात्र हवेच्या रोखानं फलंदाजी करणं फार गरजेचं आणि तीच रणनीती मात्र इथे आपल्याला SNTP पाहायला मिळते. दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळतो इथे संदीप घोडकेचा. किरण गाडगेसाठी जागला तो वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुनील येवले तिथे पाहायला मिळत आहेत. महेंद्र सिंग धोनी स्टाईलने स्टंप उडवण्याचा प्रयत्न, परंतु पहा किरण गाडगेची रनिंग बिटवीन द विकेट, जिथे सूर्यकांत गुंडला कॉल दिल्यानंतर अगदी वेगानं 2 धावा कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे त्याला. साजेची फलंदाजी संदीप घोडकेच्या या षटकामध्ये. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावरती 15 धावा येताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच जे समीकरण आहे ना, ते समीकरण इथे पाहायला मिळते आणि शेवटचा चेंडू पूर्णतः निस्तब्ध, अर्थातच बीट करून सोडलाय फलंदाजाला. शेवटचा चेंडू होतोय डॉट. तर संमिश्र षटक पहिलं पाहायला मिळालं. जेडी सर ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली, 2 षटकार आले शिवालंके यांचे, परंतु त्या व्यतिरिक्त मोठा फटका नाही आणि किरण गाडगे मैदानावरती दाखल झालेत. परंतु मला वाटतं विशाल शिंदे जर मैदानावरती आले असते तर बेटर राहिलं असतं, कारण मोठी धावसंख्या आहे आणि तिचा पाठलाग करायचा आहे. विशाल शिंदे माघारी राहिले थोडेसे, परंतु इथून मात्र या 2 फलंदाज जे मैदानावरती आहेत त्यांना आक्रमण सातत्याने करावं लागेल. लक्ष आपण पाहतो एकूण असणार आहे ते 78 धाव्यांचं. 78 इज द टार्गेट. येस, पालकर सर थोडेसे नाखुश आहेत कारण 3 दिवस स्कोर कार्ड मी पाहतोय. असू दे, हरकत नाही. 78 इज द टार्गेट. 30 बॉलमध्ये 78 धाव्यांचं लक्ष होतं आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 15. शिवशंभो 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये SMTP अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. तुषार सर थोडंसं इथे क्लॅरिफिकेशन करायला मागेल. किरण घाडगे अगदी सकाळपासून पाहिल्यानंतर त्याच्या सरनेमचा उल्लेख घाडगे नावाने केला जातोय. तो घाडगे नसून गाडगे आहे आणि जो पंकज घाडगे ना तो खऱ्या अर्थानं घाडगे. किरण गाडगे आणि पंकज घाडगे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पंकज पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला सूर्यकांत गुंड, नॉन स्ट्राईक एंडवरती किरण गाडगे. यष्ट्यांच्या पाठीमाग सुरक्षित हात सतीश देवकर. पंकजचा पहिला चेंडू सूर्यकांतसाठी अगदी कमी वेगानं. फिरकीचा जादूगार म्हणून पंकजला ओळखलं जातं. अष्टपैलू खेळाडू आहे. आतापर्यंत गोलंदाजी केली नव्हती. इथून मात्र हातामध्ये कॅप्टनने सतीश देवकर यांनी त्यांच्या हातामध्ये चेंडू विश्वासाने दिला आणि पहिल्या चेंडूला सार्थ ठरत हलक्या हाताने एक सिंगल घेतली आणि किरण गाडगेला त्या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम केलं जात आहे. येस, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन का ठेवलंय आपल्यात लक्षात आलं असेल, कारण एका दिशेने हवा वाहते, एका दिशेने वाहत नाही आणि लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असल्या कारणाने एका बॅटरला त्याचा फायदा होईल, हवेचा फायदा झाला पाहिजे, हा एक उद्देश असू शकतो. त्यामुळे विशाल शिंदे कदाचित माघारी थांबलेत, परंतु विशाल यांच्याकडं केव्हाही मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि नक्कीच त्यांचा एक वेगळा इम्पॅक्ट इथे पडला असता, परंतु हा एक वेगळा प्रयोग किरण गाडगे यांना मैदानात
तुम्हाला करावा लागेल. त्याखेरीज पर्याय नाही आहे. वेगाने पुढे जावं लागेल, कारण वेगाने पुढे जाणं गरजेचं आहे आणि ती मात्र वेळेची मागणी आहे आणि वेळेच्या मागणीसोबत जावं लागेल. 18 बॉलमध्ये 58 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. तुषार सर 18 चेंडू 58 धावा Yes, म्हटलं ना की लाईन मग पंच लाईन हाईट झाली आहे. येस, तर क्रीजच्या लाईन हाईट झाल्यात. ठीक आहे. या मॅचच्या नंतर मात्र ती दुरुस्ती जी आहे खेळपट्टीची करून घेण्यात येईल. त्यामुळं आपण मॅच मात्र कंटिन्यू ठेवतोय. दशरथ आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 घेऊन समोर सूर्यकांत गुंड. आता मोठे फटके खेळावे लागतील. मॅच अजूनही संपलेली नाहीये. सूर्यकांत गुंड ब्रँडेड स्ट्रोक खेळत असताना आपल्या फलंदाजीचा क्लास स्टान्स मैदानाच्या आतमध्ये दाखवताना स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू सीमा पार आलाय. खणखणीत घवघवीत षटकार. थँक्यू. प्रमोदजी डेरे साहेब यांच्या माध्यमातून प्रशांत यांच्यासाठी 1000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि ते 1000 रुपये इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्याकडे जमा आहेत. प्रमोद डेरे साहेब आपण पाहतोय, अगदी बोले तसं चाले त्याचे वंदावे पावले असं असणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून 1000 जमा झालेत. पुढचा बॉल सुद्धा फटका पाहायला मिळतोय. सूर्यकांत गुंड ऑन फायर. 6 धावा षटकार. ना ती आता इथून मात्र पूर्ण करत असताना पाहायला मिळालाय. एक नव चैतन्य SNTP ग्लोबल संघाच्या त्या खेम्यामध्ये सुद्धा इथून पाहायला मिळत आहे. येस, या मॅच नंतर क्रीज देखील आपण त्याची आखणी देखील करणार आहोत. ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहेत ते आपण करणार आहोत. पंच 2 षटकार बॅक टू बॅक आलेत. आपण पाहिलं सूर्या आता तळपताना पाहायला मिळतोय. जरी मावळतीच्या दिशेने एक सूर्य चालला असला परंतु सूर्या तळपताना पाहायला मिळालं आणि यावेळेस आपण पाहिलं प्ले अँड मिस. बॅटचा संपर्क कदाचित नाहीये. एक धाव पूर्ण झाली आहे आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय. 2 धावा अगदी सहज पूर्ण होतील. यस, बॅटचा संपर्क होता तिथे. 2 धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती एकूण धावा आहेत 34 धावा. आता मात्र उलटी गिनती इथून सुरू होताना पाहायला मिळतीये. धावा जमवण्याचं काम सुरू झालंय. स्ट्राईक एंड वरती उजव्या हाताच्या फलंदाजासाठी धावा येण्याचं काम सुरू झालंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत बनदिलदार. व्हॉट अ शॉट दॅट इज. बॉल लाईक अ बुलेट्स. बंदुकीतून जशी गोळी निघते ना तसा हा बॉल बॅट मधून निघाला आणि त्यानंतर तलक सीमारेषा गाठतोय आणि आपण पाहतो या ठिकाणी बक्षीस लागलंय सूर्यकांत गुंड यांच्यासाठी. सन्माननीय किरणजी पाडेकर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस तर आलंय. परंतु सूर्यकांत काय बॅटिंग करतायत. अप्रतिम बॅटिंग. सुरुवात संत केली परंतु शांत बसायला मी काय आपण संत नाहीये हे दाखवून देतात आणि आता मात्र आक्रमक झालेत या ठिकाणी सूर्यकांत. प्रेशर रिलीज करणारा चौकार इथून मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती मोठमोठे 2 षटकार ठोकत असताना तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव घेऊन पुन्हा एकदा बॅटिंगचा क्लास दाखवत असताना चौकार खेचून काढलाय आणि तब्बल या 4 चेंडूंवरती 18 धावा आतापर्यंत कुठून काढल्या. समीकरण जिवंत ठेवलंय. सूर्यकांत गुंड ऑन फायर. आक्रमण चढवलंय दशरथ वरती. हा चेंडू पाहायला मिळेल. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी एज. पंचांचं बोट आकाशाकडे उंचावताना आपल्याला पाहायला मिळते आणि सूर्यकांत गुंड बॅक टू द पॅव्हेलियन.
त्यांना माहिती आहे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये आता धाव्यांची आवश्यकता असेल. 37 12 मध्ये 37 अजून देखील बनवायच्यात. म्हणजे धावगती जी आहे ती मात्र आपण पाहतोय अगदी 18च्या आसपास धावा प्रति षटका पाठीमागे बनवाव्या लागतील. 12 मध्ये 37 धाव्यांची आवश्यकता आहे. तर धावा बनवू शकतात का? तर बिलकुल बनवू शकतात. तसेच या ठिकाणी विनायक शेटोंडे यांचं आगमन झालेलं आहे. ख्यातनाम उद्योजक त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचबरोबरने तुषारजी भालेराव आणि दत्ता थोरात आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 37 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. विशाल शिंदे यांच्याकडे क्षमता आहे आणि काल देखील त्या क्षमतेचं प्रदर्शन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. जेडी सर नक्की सर, प्रदर्शन चांगलं पाहायला मिळालं. दरम्यान मी थोडंसं लक्ष वेधेल इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कॅमेरामन पाहायला मिळत आहेत. प्रमोद डेरे मॅचमधून परास्त झाल्यानंतर क्रिकेटवरती असणारं प्रेम ते जिवंत ठेवण्यासाठी काही ना काही कारणास्तव मैदानात जाणं हा खेळाडूचा गुणधर्म राहिलाय. आणि तो गुणधर्म काय राहिलाय, इथे आता बॅट नव्हे तर कॅमेरा हातामध्ये घेऊन छायाचित्रणाच्या माध्यमातून आपली छाप मैदानाच्या आतमध्ये सोडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय सचिन देशमुख साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय आणि त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. आणि त्यांनी देखील आम्हाला ट्रॉफी सौजन्य या ठिकाणी दिले. असेच ऋणानुबंध कायम राहू द्यात ही मात्र आम्ही तुम्हाला विनंती करणार आहोत. आणि खरं तर या सीबी ट्रॉफीवरती त्यांचं देखील अतिशय प्रेम आहे आणि हे ऋणानुबंध आहेत ते मात्र प्रत्येकानं या सीबी ट्रॉफीच्या माध्यमातून जपलेलं आपल्याला पाहायला मिळतील. विशाल फदाले गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. ओ विशाल शिंदे आक्रमक स्ट्रोक विशालच्या विरुद्ध. इथे मात्र चांगली फलंदाजी करत असताना रिव्हरशिपचा स्ट्रोक. अगर सीधी उंगली से घी निकल नहीं रहा है तो उंगली को टेढ़ी करनी चाहिए आणि तेच इथं पाहायला मिळते. द ब्रँडेड पॅरेलल द फॅब्युलस स्ट्रोक 6 धावा षटकार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही कारण क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. विशालने वेळीच थांबवले. या विशाल फदालेच्या आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना इथे विशालच्या या षटकामध्ये आपल्याला आत्तापर्यंत 8 धावा पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू त्याने हाताळलेत, 2 चेंडू त्याने हाताळलेत माफ करा, आणि 7 धावा पाहायला मिळत आहेत. विशालनं ते दोनही चेंडू फेस केले. ते विशाल वर्सेस विशाल बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल पाहायला मिळालं. इथे विशालने मात्र इथे करामत केली आहे. झेलची संधी निर्माण करून दिली आणि नक्की ती झेलची संधी जी निर्माण झाली होती ती इथे बाजी मारत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. विकेटचं पत्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. तर या ठिकाणी आगमन होत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचे पशुसंवर्धन खात्याचे सभापती आणि सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या विनंतीला मान देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमधील युवा नेते या ठिकाणी अजय भाऊ फटांगरे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. अजय भाऊ आपलं हार्दिक असं स्वागत असणार आहे. एक युवा नेते म्हणून पश्चिम महाराष्ट्रात आणि संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये ज्यांची ख्याती आहे तसे कार्यसम्राट कार्यतत्पर सभापती यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. अजय भाऊ फटांगरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत. चेतन रोहकले यांच्याकडून मात्र या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज लावण्यात आलं आहे. शिवशंभो 11 संघाचा कुठलाही संघ ज्यावेळेस विकेट घेईल ना इथून चेतन रोहकले यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणारे. दरम्यान आपण पाहतोय सूरज मोरे नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालाय. सामना करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला सज्ज होताना विशाल फदाले पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. पहिला षटकार काढल्यानंतर लगातारचे 2 चेंडू अगदी इथे मात्र फलंदाजांना निस्तब्ध करणारे ठेवले आहेत. फुल्लर यांचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. तोपर्यंत 1 धाव येईल.
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान, जिथे पंकजने दुसरं षटक हाताळताना चांगली गोलंदाजी केली होती ना, तीच गोलंदाजी इथून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. पहा स्क्वेअर लेग रिजन मधून एक धाव प्राप्त झाली. नवीन फलंदाज मैदानावरती सूरज मोरे दाखल झालेत. सूरज यांना जबाबदारी माहिती आहे की विशाल यांना आपल्याला स्ट्राईक द्यायची आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय खरं तर कार्यशील विचारांचा गतिशील नेता किंवा गतिशील विचारांचा कार्यशील नेता इथे दाखल झाले. सन्माननीय अजयजी भटांगरे साहेब, त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. यावेळेस देखील स्विच हिट करायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. आणखी एक बॉल डॉट आलाय. वन मोर डॉट डिलिव्हरी. अजून उर्वरित 7 चेंडू आणि 29 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे इथून मात्र आता एक मोठा फटका या शेवटच्या चेंडूवरती आहे ना, फार गरजेचं पाहायला मिळते. दरम्यान फटका फसला. एक धाव घेण्याचा प्रयत्न विशाल शिंदे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी. इथून मात्र एक धाव घेतली जाईल. येणारे 6 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष ज्या एंडनं काल विशालनं फलंदाजी केली होती ना, त्या एंडला आता मात्र आपल्याला स्ट्राईक होताना पाहायला मिळणार आहे. काय घडेल काय बिघडेल. येणारं षटक, 6 चेंडू 28 धावांची गरज. आता मात्र इथून SNTP संघ थोडासा बॅकफुटवरती मी म्हणेल, परंतु तिथे मात्र विशाल शिंदेकडे ती पावर किंवा तो आत्मविश्वास नक्कीच असणार आहे. याच एंडनं काळ त्यानं फलंदाजी केली आहे. आता इथून मात्र रणनीतीसाठी शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार याच्याकडे मात्र लक्ष वेधलं जाणार आहे. नक्कीच मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो है एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. प्रयत्न करावे लागतील विशाल शिंदेना. अंतिम षटकामध्ये 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये अजून देखील 28 धावेंची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ब्रेक सध्याच्या घडीला मैदानावरती आणि सन्माननीय अजयजी भटांगरे साहेब यांचं देखील आगमन झालंय. खरं तर दरवर्षी न चुकता या स्पर्धेला, म्हणजे कितीही व्यस्त शेड्यूल जरी असेल तरी देखील अजयजी भटांगरे साहेब न चुकता या स्पर्धेला हजेरी लावत असतात आणि यावर्षी देखील ते हजर झालेत आणि त्यांचं देखील पुन्हा एकदा अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. कारण ऋणानुबंध काय असतात आणि ते कसे जपायचे. आणि खरं तर जे नेते मंडळी असतात त्यांचं खूप व्यस्त शेड्यूल असतं, परंतु एकदा शब्द दिला की मग अजय भटांगरे साहेब आणि ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय षटक क्रमांक 6 हाणामारीचं षटक. उर्वरित षटक आणि हाणामारी करावीच लागेल. मोठमोठे फटके खेळावेच लागतील, आघात करावेच लागतील. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. जिथे गोलंदाजीच्या पटलावरती पाचारण केलं जात आहे. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. समोर विशाल शिंदे नावाचं वादळ उभं असणार आहे. विशाल शिंदे सोपी गोष्ट नाहीये. एकदा का पट्ट्यामध्ये आला ना की मग मात्र पट्ट्यामध्ये आल्यानंतर टप्प्यात कार्यक्रम केला जातो. याची ओळखच अशी बनली आहे. गोलंदाज आपल्याला रोशन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. शेवटचं षटक घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला ना तर तुषार सर इथे मात्र एक अनोख्या शैलीमध्ये क्षेत्ररक्षण रचलं जात आहे. आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड ऑन आणि थोडासा स्क्वेअर आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय बाउंड्री लाईनवरती. फर्स्ट स्लिप ट्रेनवत आली आहे. लेग स्लिप अगदी डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय पॉईंटच्या दिशेनं. विशाल शिंदेसाठी इथे फटका सजवला जातोय. चेंडू जरी टाकला असला तर काय भिरकावून दिला. लांब 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 भिर करणारा उत्तुंग गगन भेदी गगन भरारी 6 धावा. षटकार. थँक्यू. अप्रतिम सुरुवात केली अंतिम षटकाची विशाल शिंदे. ज्या पद्धतीने सुरुवातीची आवश्यकता होती, पहिल्याच बॉलवरती गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट करत असताना विशाल शिंदे यांना आपण पाहिलंय आणि त्यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आक्रमणाला सुरुवात केली आहे. पुढचा बॉल. यावेळेस देखील प्ले अँड मिस धाव इथे घेतली जात नाही. विशाल शिंदे यांच्याकडून 4 बॉल आणि 22 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाज देखील सांगतायत 1 तेरी तो 1 मेरी. 4 बॉल 22 धावेंची आवश्यकता आहे आणि कालच हा कारनामा केला आहे विशाल शिंदे यांनी. लगातार 4 षटकार त्यांनी लगावले होते. आज देखील आवश्यकता आहे आणि ते पुन्हा एकदा मैदानावरती सिद्ध करावं लागेल. सर मी तर म्हणे शेवटच्या षटकामध्ये SNTP या खेळाकडून गोलंदाजी करत असताना ज्या धावा आल्यात ना की त्याच धावा राहिल्यात की काय
विशाल आक्रमक स्ट्रोक खेळण्यासाठी प्रयत्न केला जातोय परंतु फटका फसलाय. 22 धावांची गरज आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच केला जातोय परंतु उशिरानं मात्र तिथं ही धाव कंप्लीट करताना पाहायला मिळते आणि बॅकफूट वरती SNTP संघ पाहायला मिळतोय. इथे रोशन मैदानाच्या बाहेर जाईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे विकेट येताना पाहायला मिळेल. महाराष्ट्राची शान का आहे. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला ना, पुण्याला जा, पुणेचं तुम्हाला अगदी पुणे नावाचं शहर पाहायला मिळतं. तुम्ही बेलापूरला या, बेलापूर नावाचं शहर पाहायला मिळतं परंतु रायगडमध्ये गेलात ना, रायगड नावाचं गाव पाहायला मिळत नाही. तिथे रायगड राजधानी छत्रपती शिवरायांचा किल्ला पाहायला मिळतो. इथे सुद्धा विशाल शिंदेला निस्तब्ध करून ठेवलंय. रोशनी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून आणण्याचं काम केलंय आणि इथे मात्र शिवशंभो 11 हा संघ सुधीर जाधव अँड टीम एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मध्ये 21 राहिल्यात आणि मॅच एकदा एका बाजूने थोडीशी झुकलेली पाहायला मिळते परंतु इथून जर आता वाट पाहायला लागेल अनधिकृत बॉलची, इलिगल डिलिव्हरीची. पुढचा बॉल यावेळेस देखील स्लॉट मध्ये समोर दिशेने उंच दर गेलाय. दूर किती जाईल. विशाल यांच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. ठोकलाय गगनमेदी षटकार आणि मी सुरुवातीला उल्लेख केला की विशालला येण्यासाठी उशीर का लागतोय. थोडंसं लवकर येणं गरजेचं होतं कारण मोठी धावसंख्या तुम्ही चेस करत होता आणि ती चूक मला वाटतं कर्णधाराने कुठेतरी केलेली या ठिकाणी पाहायला मिळाली. षटकार तर आलाय परंतु आता असं म्हणावं लागेल की बस निघून गेल्यावरती हात वरून करण्यात काय अर्थ आहे. 1 बॉल 15 धावा. हा बॉल होता शरीरावरती आदळलाय. 1 मध्ये 15 आवश्यक होत्या. 14 धावेंनी शिवशंभो 11 इन टू दी फायनल्स. फायनल मध्ये पोहोचलाय. या ठिकाणी आपण पाहतोय सुधीरजी जाधव साहेबांचा संघ या ठिकाणी फायनल मध्ये नक्कीच पोहोचलेला आपण पाहतोय आणि क्रमांक 1 आणि 2 साठी तो संघ खेळताना पाहायला मिळेल परंतु चांगला खेळ पाहायला मिळाला. SMTP संघाचा देखील हार्ड लक टीम परंतु गेम अतिशय चांगली पाहायला मिळाली. चला विनंती करतोय कुठल्याही प्रकारचा वेळ न घेता सन इन्पेक्स आणि शिवशंभो 11 संघ नाणेफिकीचा कौल आपल्याला करून घ्यायचा लगेचच. मी सर्वांचं लक्ष वेधेन, सर्वांना विनंती करेल. शिवशंभो 11 संघ सतीश देवकर, सचिन शिरोळे त्या साईडनं मी किसन शिंदे यांना विनंती करेल कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता आपण नाणेफिकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे कारण ही फायनल मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इथून मात्र आता आपल्याला पाहायला मिळतोय हा शेवटची मॅच, शेवटचा फायनलचा महामुकाबला. या मैदानावरती क्रिकेटचं महाकुंभ आणि मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय आमच्या जयेश भोसले सरांना आणि चंद्रकांतजी शेटे सर.